वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज काय नवीन घेऊन आले असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. सो त्याआधी कसे आहेत सगळे. सो आजचा ब्लॉग असणार आहे. मी सकाळपासून विचारत आहे आज कुछ तुफानी होत आहे, बट असं काही सुचलेलं नाही आहे मला. सो फेसवरती हा नॅचरल ग्लो बघू शकता. मी काहीच नाही केलेलं आहे, मेकअप पण नाही केला आहे. हा नॅचरल लुक आहे. मी फक्त बॉडी लोशन लावलेलं आहे. तुम्ही माझं ग्लोसाठी मी काय यूज केले स्टेप्स तुम्ही माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये बघू शकता. आणि हे 2 पिंपल तुम्ही पण बघू शकता की काय नक्की. हे मला रात्री मुंग्या चावल्यात, सो ते येते. सो इग्नोर करा आजचा दिवस. सो आपण बघूयात आता मी पुढे काय बनवणार आहे. चला गाईज, वेलकम बॅक टू ऋतुजाज किचन. तर मी आता किचनमध्ये उभी आहे आणि छानसं असं बाहेर पाऊस चालू आहे. तर मला सगळीकडे हिरवगार झालं. तर मला एक अशी छानशी अशी हिरवगार गोष्ट भेटली आहे सकाळी. तर म्हटलं त्यालाच काहीतरी बनवत. आणि ती अशी गोष्ट आहे जी आपण रोजच्या भाजीत, जेवणात, डाळीत सगळीकडे यूज करतो. ती म्हणजे आपली कोथिंबीर. तर या कोथिंबीरला आपण काय करणार आहे हे पुढे बघूयात. पण कोथिंबीरचे गुणधर्म असे की तिला जर आपण सकाळी उपाशी पोटी जर कोणाला थायरॉइड आहे त्यांनी जर खाल्ली आणि ज्याला स्किन केअर किंवा पिंपल्स आहेत, डार्क सर्कल आहे, ज्याचा हेअर लॉस होतो आहे, त्यांनी पण जर यूज केली तर ती छानपैकी बऱ्यापैकी रिझल्ट देते. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सकाळी उपाशी पोटी खायचं, म्हणजे न ब्रश करता न पाणी पिता ती तुम्हाला सकाळी उठल्या ती खायची. आणि कमीत कमी 6 महिने फॉलो करायचे. 1 दिवस 2 दिवस केल्यानंतर तुम्ही म्हटलं रिझल्ट नाही आला, बट कमीत कमी असं लक्षात ठेवा जर नॅचरली तुम्ही ट्राय करताय तर तुम्हाला ते कमीत कमी 6 महिने तरी फॉलो करायचं आहे. सो आता मी कोथिंबीरच्या वड्या कशा बनवते स्टेप बाय स्टेप ते मी तुम्हाला दाखवते. चला. तर गाईज, हिला मी अशी छानपैकी वॉश करून घेतली आहे. तुम्ही पण वॉश करून घ्या. याच्यामध्ये डर्ट्स वगैरे जर्म्स काय असतील तर निघून जातील. माती इथे असं छानपैकी मी कोथिंबीर कापलेली आहे आणि साईडला तीळ घेतलं आहे. आणि हेचं आपल्याला वाटण करायचं आहे. हे आहे मिरची, लसूण, ओवा आणि जिरं. हे असं छानपैकी वाटून आपल्याला कोथिंबीरसोबत मिक्स करायचं आहे. सो मी तुम्हाला दाखवते. सो गाईज, तुम्ही इथे बघू शकता मी मस्तपैकी इथे लसूण, अद्रक, जिरं आणि ओव्याची पेस्ट करून घेतली आहे. बघू शकता. आता ही पेस्ट आपल्याला त्या कोथिंबीरच्या वड्यामध्ये टाकायची. तर गाईज, आता मीठ टाकायचं आहे त्याच्यात आणि आपल्याला विदाऊट पाणी त्याला मळून घ्यायचं आहे. हे गाईज मी मळून घेणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी पाणी बिलकुल ॲड नाही केलेलं आहे. कोथिंबीर स्वतः त्याचं पाणी असं निघतं आहे त्याच्यातून, तर ते त्याच्यातच मळून घ्यायचं आहे. असं जोर लावून मळायचं आहे, म्हणजे कसं ते थोडंसं बेसन पीठ त्याचं मॉइश्चर पकडेल आणि ते उंडे होतील आपले. हे बघू शकता मी विदाऊट पाण्याचा असा एक उंडा तयार केलेला आहे. मी पाणी बिलकुल यूज नाही केलेलं आहे. ते कोथिंबीरमध्ये एक नॅचरल पाणी असतं ते त्याचं आपल्याला उंडा बनवायला हेल्प करतं. सो तुम्ही बघू शकता. आता ह्याला आपल्याला असे छोटेसे राऊंड करायचे आहेत गोल गोल. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि त्याला आपल्याला गाईज, इथे मी छानपैकी त्याला मळून घेतलेला त्याचा उंडा तयार केला होता विदाऊट पाण्याचा. आणि त्याचे असे छोटे छोटे उंडे केले आहेत आणि ते आता आपल्याला स्टीम करायचे आहेत. मी ते उंडे कसे केलेत मी ते तुम्हाला दाखवते बघा तुम्ही, आणि तुम्हाला अंदाज येईलच कसे करायचे आहेत ते. तर गाईज, इथे छानपैकी मी असे राऊंड तयार केलेत. हे राऊंड्स आपल्याला आता स्टीम करायचे आहेत. स्टीम केल्यावरती तुम्ही त्याला डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता, तुमच्यावर आहे. आणि आता ह्याला मी स्टीम करायला ठेवते. इथे मी स्टीम करायला टोपात पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चाळण ठेवायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे आपले उंडे असे त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि त्याला स्टीम करून घ्यायचं आहे. मी स्टीम झाल्यावरती कसे दिसतं ते दाखवते. इथे आपलं पाणी उकळलेलं आहे आणि जी चाळण मी तुम्हाला दाखवली होती ही बघा, ही चाळण आहे. ही जी चाळण आता ह्याच्यात आपल्याला ते उंडे ठेवायचे आहेत कोथिंबीरचे आणि मग स्टीम करायला ठेवायचे. आणि त्याआधी एक स्टेप म्हणजे या चाळणीनं पूर्ण तुम्हाला ऑइल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते उंडे जे आपण ठेवणार आहेत कोथिंबीरचे ते ह्याला चिपकू नये. चिपकला तर कट होणार नाही, म्हणून मग ह्याला घेतलं होतं मी. इथे खाली तेल लावलं होतं. मी असे उंडे स्टीम करायला ठेवले. सो तुम्ही बघू शकता.
असं छानपैकी स्टीम झालं आहे. त्याला थोडं थंड होऊन द्या आणि मग कट करून आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो. तर गाईज आता मी ते उंडे जे होते ते स्टीमरमधून बाहेर काढलेत. तर मी असे 2 जे उंडे होते त्यांचे असे कट करून घेतात वडे टाईप. आणि मग हे वडे आपल्याला तळायचे किंवा डीप फ्राय करा. जे हेल्थ कॉन्शियस असतील ते शॅलो फ्राय करू शकतात फक्त. आणि ज्यांना असे डीप फ्राय आवडतात, क्रिस्पी खायचे असतील तर ते डीप फ्राय करू शकतात. सो 2 उंडे मी केले आणि बाकीचे असे मी स्टोर करून ठेवले. तुम्ही असे स्टोरही करू शकता आणि जेव्हा इच्छा होईल तेव्हा खाऊ शकता. सो आता मी ते डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय दोन्ही करणार आहे. आणि मस्त असे क्रिस्पी झालेले मी तुम्हाला दाखवते आणि टेस्ट करणार आहे आणि कसे लागतात ते मी सांगते. तर गाईज तुम्ही बघू शकता इथे मी शॅलो फ्राय करायला टाकलेत आणि आपण शॅलो फ्राय झालं ते काढूयात आणि कसे लागतात ते मी सांगते. आपले कोथिंबीर वडे स्टीम करून झालेत. आपण त्याला शॅलो फ्राय केले आणि कसे दिसतात ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा असे क्रिस्पी सारखे मी स्टीम नंतर शॅलो फ्राय केले तुम्ही बघू शकता. आणि मी एक टेस्ट करते त्याच्यातून. सो गाईज तुम्ही जो कुरुम कुरुम आवाज ऐकता ना ते क्रिस्पी झाले तर जे आपण खातो तेव्हा ते कुरुम कुरुम आवाज येतो. कमाल लागतं कमाल. तर कोथिंबीर वडे ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे लागतात. सो